बाबासाहेबांना बंदिस्त न करता तात्काळ भव्य स्मारक त्या ठिकाणी उभा करावं असं मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने विनंती करतोय। अन्यथा दिव्याखाली अंधार करून राजकारण करू नका असं सुद्धा मला या ठिकाणी त्यांना नात्र्यापासून दिल्ली ते गल्लीपर्यंत राजकारण करणारे पुढारी या गावातले। परळी तालुक्यातील नात्रा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभा करण्यात यावे या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नात्रा ग्रामस्थांचे आमरण उपोषण। नात्रा येथील नियोजित स्मारकाची जागा ग्रामपंचायत नमुना 8 ला नोंद करून पुतळ्यास समोरील जीर्ण अवस्थेत असलेल्या सभागृहाच्या ठिकाणी सुसज्ज बौद्ध विहाराची निर्मिती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक तयार करावे या मागणीसाठी नात्रा येथील ग्रामस्थांचे गौतम आदमानी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू झाले आहे। जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना लेखी निवेदन दिले होते। अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे गेली अनेक वर्ष नात्रा गावातील बौद्ध बांधवांच्या मागणीप्रमाणे प्रशासन दखल घेत नसून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्याकरिता ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ यांच्याकडून महामानवांची अवहेलना होत आहे। म्हणून नात्रा येथील बौद्ध बांधव दिनांक 20 ऑगस्ट 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहेत। तरी या आमरण उपोषणास ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नितीन सोनवणे यांनी पाठिंबा देत प्रतिक्रिया दिली आहे। ऐकूयात त्यांच्या शब्दात। नात्रा तालुका परळी जिल्हा बीड या गावातील ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुका अध्यक्ष गौतमजी आदमाने तसेच गावातील बौद्ध समाजातील सर्व समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून त्या नात्रा गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जागा आहे ती जागा ग्रामपंचायतला लावली पाहिजे आणि त्या ठिकाणी जो पुतळा बसवला आहे त्या पुतळ्याचं भव्य सुशोभीकरण स्मारक बनवलं पाहिजे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे। आणि नात्रा हे गाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं गाव आहे आणि हे गाव नात्र्यापासून दिल्ली ते गल्लीपर्यंत राजकारण करणारे पुढारी या गावातले धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, प्रीतमताई मुंडे असतील या गावच्या रहिवासी आहेत। सरपंच सुद्धा त्यांचाच चुलत भाऊ आहे। पण आज भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत त्या ठिकाणी बौद्ध समाजाला बौद्ध विहार देण्यात आलेलं नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी करण्यात आलेलं नाही।